आणि माझी नवभारत कामगार संघटना तुमच्याबरोबर आहे, सतत राहील. मराठवाडाभर आंदोलन झालं तरी तुमच्याबरोबर आमचं शालेय पोषण आहाराची एक कामगार संघटना तुमच्याबरोबर राहील. महाराष्ट्रभरामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची मदत लागली ती सुद्धा तुम्हाला दिल्या जाईल. बेकायदेशीरपणे या महाराष्ट्रात काय होणार असेल त्यासाठी शिवसेना आणि माझा संघटना बसणार नाही. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी राहू एवढाच या ठिकाणी शब्द देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेचे संस्थापक जिल्हा प्रमुख उपनेते आदरणीय शिवाजी पाटवत सर, सुभाष सावंगीकर सर, शिवाजी कोलते सर या सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांसोबत आम्ही घडत गेलेलो आहे. आम्ही शिक्षक चळवळ चालवतो. शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शासनाचे जे आघात होत आहे जसे तुमच्यावर झाले तसे आमच्यावरही झाले. प्रत्येकाची सेवा सुरक्षित नाही आहे. त्यामुळे कर्मचारी वर्ग हा संघटित राहिला पाहिजे. तो हमाल मापाडी असो नाही तर शिक्षक प्राध्यापक कोणी असो, आपण संघटित राहिलो तर आपले हक्क आपल्याला मिळवता येणार आहे. आणि म्हणून आदरणीय सुभाष पाटील सर ज्यावेळेस म्हटले की आपल्याला या लेबर युनियनसाठी आपल्याला जायचं आहे, या माथाडी कामगारांसाठी जायचं आहे. संख्येनं जरी तुम्ही कमी असाल पण त्या पुरवठ्यामध्ये तुमची महत्त्वाची भूमिका आहे. आज तुम्ही गोरगरिबांपर्यंत त्यांच्या तोंडातला घास पुरवण्याचं काम तुम्ही करतात आणि तुम्ही जर सुरक्षित नसेल, तुमचं कुटुंब सुरक्षित नसेल तर तुम्ही समाधानाने ते करू शकणार नाही. आणि म्हणून तुमच्या पाठीशी आमच्या शिक्षक संघटनेसह शिवसेनेसह चळवळीतले जेवढे म्हणून ज्याही पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांची सहानुभूती तुमच्या पाठीशी राहणार आहे. आपण संघर्ष करा आणि तुमच्या सोबत आहोत एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी लेबर कामगार युनियनचे सर्व सदस्य या ठिकाणी बसलेले आहेत आणि विशेषतः सर्वसामान्यांपर्यंत धान्य पोहोचवण्याच्या त्या गोडाऊनमध्ये हे कामगार काम करतात. त्यांच्या JR बदल करून कंत्राटी पद्धत सरकारने सुरू करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. त्याच्या विरोधामध्ये हे सर्व कामगार या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आमचे सुभाषजी सावंगेकर या ठिकाणी नेतृत्व करत आहेत, त्यांचे सुभाष लोमटेही नेतृत्व करत आहे. खरं म्हणजे या सरकारचा हा निर्णय हा बेकायदेशीर आहे, कायद्याला धरून नाही. सर्वसामान्याची लुटमार करण्याचा हा प्रयत्न आहे. सर्वसामान्याच्या पाठीशी उभं राहण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही, चालू देणार नाही. कंत्राटी पद्धत बंद करून सर्व कामगारांना उपासमार होणार असेल तर हे आम्ही सर्व सहन करणार नाही. शिवसेनेचा उपनेता म्हणून, नवभारत कामगार संघटनेचा अध्यक्ष म्हणून या सर्व गोष्टीचा निषेध करतो आणि सरकारने यांना पूर्ववत जो JR आहे त्या पद्धतीनेच काम करू द्यावं अशी माझी शासनाला विनंती आहे. धन्यवाद.